नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज भरपूर दिवसांनी म्हणजे मला वाटतं भरपूर दिवसांनी पापलेट बनणार आहेत आपल्याकडे. तर मी सकाळी पापलेट पण घेऊन आले आणि तर त्याचं जरा मलमपट्टी साफसफाई सुरू आहे. तर तुमच्यासोबत मस्त अशी पापलेटची रेसिपी शेअर करणार आहे आणि मला खूप आनंद होत आहे की आपण एवढ्या दिवसांनी आपल्या चॅनलवर असा खास रेसिपी व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर मी खूप एक्सायटेड आहे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. चला पटकन बघूया. पापलेट आणायचं असं काय माझं होतं, म्हणजे पापलेटच आणायचे होते. पण नंतर मग विचार केला की पापलेट लहान लहान आहेत, कपामध्ये लहान लहान दिसत होते वरच्यावर, तर म्हटलं की नको आणि महाग वाटत होते. मग त्या म्हटलं की हे घे चल, एक तुला लावून देते. त्यांनी मला एवढा मोठा मग करून लावून दिलाय, त्यासाठी थँक्यू. तर इकडे असे पापलेट आहेत, हे थोडे साफ करून झाले, त्याच्यानंतर एक करते, एकाचा रसा करायचा आहे आणि एक फ्राय करूया आपण. चला, बाकी तर सगळं जेवण झालेलं आहे, पटपट साफ करूया आणि तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते. तर इथे आता मी जल्ला ते रवाच नाही, पण इट्स ओके, टेन्शन नॉट. जुगाडू व्यक्तिमत्व आहे मी, त्याच्यामुळे टेन्शन नॉट. आपल्याला नेहमी आपण रवा फ्राय करतो पापलेट, तर यावेळेला आपण तवा फ्राय करूया. तवा फ्राय म्हणजे फक्त मसाले असणार त्याच्यामध्ये आणि त्याचं कोटिंग असणार ते बेसन मसाला मीठ वगैरे, ते सगळं मी तुम्हाला सांगतेच. बट असं रव्यावाला कोटिंग नसणार आहे, सो ज्युसी वगैरे लागेल पापलेट. चण्याचं पीठ, मीठ आणि मसाला टाकला इकडे. तर ह्याच्यामध्ये ना आपण तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकतो आणि आताच मिक्स करून ठेवते, कारण कसं म्हणतं फिशमध्ये आपले हात हे झाले मग ते करता नाही येणार, म्हणून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तसं झालेलं आहे हे सगळं मिक्स करून. नंतर आपण कोटिंग म्हणून वापरूया. इकडे थोडेसे पीस कट केलेले आहेत. आता हे मम्मी बोलली की रसा वगैरे करूया. तर हे बघा, हे कसं निघालं कुरतडल्यासारखं. तर आता मेन आपली आजचा राजा इकडे बसले. इकडे कालच मी आहे ना मसाला बनवून आणले आपल्या घरी. तू दाखवला का मसाला बनवलेला? दाखवते नंतर. तर तो हा कलर बघा किती डार्क आहे ना, इतका डार्क कलर आहे हा, बापरे बाप. आणि मालवणी मसाला आहे, हा फिश मसाला नाव बघ. सॉरी. आणि मालवणी मसाला तो अजून ठेवलाय, कारण आपल्याला लास्ट इयरचा बाकी आहे ना थोडा, तो संपल्यावर मग आपण यूज करू. अच्छा ओके ओके. पहिले आपण लिंबू पिळून घेऊया. लिंबू बघ केवढी जराशी. लिंबू पण महाग, आणायचा की नाही तो प्रश्न पडतो. लिंबूवर पण बंदी आणली की काय? लिंबू थोडा तरी फिश मध्ये ऍक्च्युली लागतोच. कोकम आणणार तेव्हा म्हटलं कोकम आगळ आहे ना, तर कोकम आगळनीच आपण हे करूया. तर आता इकडे आपण मीठ टाकूया, चवीनुसार मीठ. कसंही केलं तरी छानच होतं ते. अच्छा ओके ओके. चला आता नाही थांब, कोकम आगळ घेऊया. हे बाय माझ्या आळशीचा पण कॅमेरा लागलाय, बघून घ्या. आतमध्ये पण थोडंसं चोळायचं. हे छान असं स्वच्छ करून घेतलं आतमध्ये याच्या. Yeah. तुझ्याकडे एवढा शब्दकोश आहे ना Oh, thanks, की baby. माणूस गार पडेल. विषय का? म्हणजे हसून हसून लोटपोट. आता याच्यामध्ये आपण, माझा कॅमेरा चालू आहे ना, बघत राहा, तर चालू आहे. पता चला रेसिपी हो जाने के बाद कॅमेरा. आता आपण हळद ऍड करूया, मालवणी मसाला ऍड करूया. तर मालवणी मसाल्याच्या ऐवजी वेगळा कोणता मसाला असेल साधा तरी पण चालेल. आणि आता मेन इन्ग्रेडियंट म्हणजे काय, फिश मसाला. आणि मला आता आहे ना भरपूर, म्हणजे साधारणतः 1 वर्ष झालं मला फिश मसाल्याशिवाय जमत नाही. फिश मसाला मी वापरतेच. तर हा बघा कलरमध्ये किती डिफरन्स आहे बघा, हा मालवणी मसाला आणि हा फिश मसाला आहे बघा. बाई दिसतंय त्या मसाल्यामध्ये पण मसाला ओतल्याच्या नंतर कलर दिसतो डिफरंट. तर आता हे सगळं मॅरिनेट करूया. असं ड्राय पण करू शकतो किंवा मग आपण तेलामध्ये पण काय काय लोक मिक्स करतात, पण ते एकदमच असं ओलं ओलं होतं, त्याच्यामुळे मग मी ते नाही करत. आणि इकडे तर कोकम आगळचा हे पण आहे, ओलसटपणा, तर ते आपण हे करू शकतो, मिक्स करून घेऊया. काल पण ॲक्च्युली ते फिश मसाला आपण यूज केलेला ना कर्दीच्या रशामध्ये, तर त्याच्याने फरक पडलेला, खूप चांगलं लागलेलं टेस्टी. त्याच्यामध्ये पण आपण मसाला भरूया. वाव, क्रेझी बाई. आणि कधी पण आहे ना फ्राय करताना हे असं कोटिंग दिसलं पाहिजे, म्हणजे एकदम चिपचिपीत ओलं असेल ना तर ते पापलेट नीट असे क्रंची शिजत नाही, क्रंची होत नाही. त्याच्यामुळे पॉइंट टू बी नोटेड. हे सगळीकडे त्यांच्या पिसाऱ्यांना वगैरे, पंखांना लावून घेऊया. त्याच्या आतमध्ये सुद्धा भरूया. छान असे पॅपलेट बनणार आहेत, मॅरिनेट करून झालेत. 1 नंबर कचकी. चला फ्राय करून घेऊया. तसं मच्छीला म्हणजे जास्त वेळ नाही लागत, मसाले प्रॉपर आपण टाकले. आणि खरं तर ही अशा गोष्ट आहे ना जी पटकन बनते, कशी पण बनवली तरी जास्त असं विचार करायला नाही लागत. तवा तापलाय, तेल टाकूया आपण. ओके. आणि तिकडे पण ठेवलंय हा, तिकडे रसा ठेवला बनवायला. एक साईडला रसा पण होता. पहिले पिठी करायचा विचार होता, पण नंतर म्हटलं की मम्मी पण बोलले त्याचा रसा करता, आता तोच रसा भातावर खाऊ आणि पापलेट फ्राय बस. हे आता मोठा तवा यासाठी घेता, हा दुसरा पण तवा होता. 3 पापलेट एकत्र टाकायचे मला, कारण थोडंसं माझं दुसरं पण काम आहे ना, त्यासाठी फटाफट. तर आता आपण घेतला 1 पापलेट, ठेवूया याच्यावर साईडने. मोठा आहे पापलेट. आणि एक्स्ट्राचं पीठ झटकून टाकायचं, तसंच नाही ठेवायचं बघा, असं टाक लवकर मेलच. ते आपण बैसेंच्या पिठात करतोय ना, तांदळाच्या पिठात वगैरे गेलं तरीच पण चालेल. पापलेट म्हटल्यावर माझा तरी जीव की प्राण, म्हणजे मला एका वेळी
तुम्ही आता मला काय बोलायला माहिती नाही, पण एका वेळी मीडियम साईजची 4 पापलेट पण मी खाऊ शकते. काय पण हे तर जोक मार 3 तरी खाऊच शकते. एवढा काही जोक मारला, तुला माहितीये मला. नाहीये. अरे ह्याच्यापेक्षा थोडेसे लहान वगैरे, हे तर मोठे आहेत म्हणा, मीडियम साईजचे बोलली ना मी. चला आता साईडनी तेल टाकायचं आपल्याला. थोडा मसाला वगैरे उरलाय ना, तो पण घेते, काही वाया नको जायला. बरोबर आहे. सबको थोडा थोडा मिलेगा, कोई गडबड काही नाही करेगा. मीडियम टू लो फ्लेम वरती आपण पापलेट हे करूया. आणि बाकी इकडे रस्सा पण आता होत आलाय. भात झालेला आहे, मम्मीने भाकऱ्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मीठच नव्हतं टाकलं आणि चाटून बघ. थोडासा खोका मागं टाकायला पाहिजे. हवे कैऱ्या एवढ्या आणल्यात कैऱ्या. यार तू पण एक आठवण तरी करून दे. छुटूशू छुशू. बावट. टाक ना मग कैरी आणले काय आठवण नाही करून देत आहेत. कानात लटकवायला आणले. आठवण नाही करतायत. हो आठवण आता तुला तूच आणली तुझ्या हाताने, तो आठवण करके देणार. अरे कुठे ठेवली कैरी? अबे साले. पिशव्यातून काढलीस ना सगळं तू. कैरी आता ती शिजणार कधी? तीनच टाकते अजून, थांब. नुसतं अख्खी कैरी टाकली तरी तुला हे नाही होणार. आमटवणी पाहिजे आपलं. मग काय बाबा पित्त खवळलं पाहिजे. जाऊ दे, बोलायला शब्दच नाही. चला पलटी मारूया. कोण आला आता? कोण आला? वाव, कडक ना, मस्त झाली ना एकदम. एक नंबर मच्छी, आम पूर्ण खच्ची. आई आपण हॉटेल बोलूया. हे गेले तू भरपूर वर्ष झालं बोलतोयस, पण चांगली गोष्ट आहे की तू एवढं बोलतोयस, कारण माझ्या हातचं तुला तेवढं आवडतं म्हणून बोलतोयस. होतील आता. हा रे, क्रंची वाटतं एकदम. फायनली आपलं ताट रेडी आहे, ज्याच्यामध्ये ताईने मॅरिनेट केलं होतं तेच मी ताट घेतलेलं आहे. मधलाच बाईट घ्यायचा आहे. ओए होए ओए काके. बैगन. तू का अशी करतेस मला तेच काय कळत नाही. तू जर असं करणार असशील तर मला अजून 100 वर्षाचं आयुष्य पाहिजे. भाई नाद केलाय, पोरीने नाद केला. भाई मी बोलतोय आपण हॉटेल खोलूया. मा कसम लोक लांबून येतील. आणि एवढं ऑथेंटिक, एवढं प्रत्येक हॉटेलमध्ये, कोणत्या पण हॉटेलमध्ये जर ऑथेंटिक लिहिलेलं असतं, पण ते ऑथेंटिक नसतं जेवढं हे एवढं आहे. बादशाह बॉम्बीज केलेला आहे विषय. अरे मा कसम भाई, तू खरंच बोललीस मगाशी. असे जर पापलेट असतील ना, म्हणजे थोडे छोटी साईजचे, 3-4 हडपून जाईल माणूस. पण हे तू केलं असशील तर भाई काय केलं यार. बघा ना, म्हणजे अख्खा मसाला तर उतरलाच आहे आतमध्ये. असा पापलेट झाला पाहिजे. जी स्किन आहे ना एकदम सॉफ्ट, कडक शिजलाय भाई, कडक. लिंबूची कमी आहे. कारण मच्छी ही आंबट असली पाहिजे. आपण कैरीगा टाकतो ते कोकणकरांना चांगला अनुभव असेल, जेवढे पण कोकणातली माणसं बघतायत, आणि आपणच त्याचं ते समजू शकतो. ते सोडलं ना तर भाई राडा केलाय बाप. इफ जर तुम्हाला अशी रेसिपी करायची असेल सेम ॲज इट इज, तर ताईने तुम्हाला रेसिपी प्रोव्हाइड केलेली आपल्या चॅनलवरती. आज काही ब्लॉग नव्हता, आज रेसिपीज मी छोटीशी टाकली. ऑफकोर्स तुम्ही करून बघतातच आणि ताईला फोटो पाठवतातच. बाकी राहायला आता मी तर माझं काम केलेलं आहे. आता तुम्हाला पण थोडंसं मी काम देतो. मला फेसबुकला जाऊन फॉलो करायचं आहे, आणि आपलं जे मोठं चॅनल आहे मंदार आंबोकर ब्लॉग्स, ते पण सबस्क्राईब करायचं आहे. आणि मला इंस्टाग्रामला पण फॉलो करायचं आहे, मंदार आर्टिस्ट म्हणून. सगळे पेजेस मी तुम्हाला स्क्रीनवर देईन, सो ते शोधा आणि फॉलो सबस्क्राईब करून टाका. कुठे पण तुमचा भाऊ असेल ना, तिथे नडा. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय. खाओ पिओ ऐश करो ला.